नमस्कार. आज आपण फायनल अकाउंटमधला एक नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तो प्रॉब्लेमचा फोटो मी तुम्हाला शेअर करीन. त्या प्रॉब्लेम सोल्युशन करण्यापूर्वी आपण त्याच्यासाठी असणारे ॲडजस्टमेंट जे आहेत ते कोणकोणते आहेत, ते कोणत्या कंटेंटशी निगडीत आहेत हे आपण पाहू आणि मग प्रॉब्लेम सोल्युशनकडे बघू. जे ॲडजस्टमेंट दिलेले असतील त्या ॲडजस्टमेंटला स्टार करून घ्यायचं हे लक्षात ठेवा. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 काय म्हटलेलं आहे की स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2010. याचा अर्थ असा आहे की स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक, ते कशातही ॲड किंवा लेस होत नाही, त्यामुळे ते कशामध्येही स्टार करायची आवश्यकता नाही. नंबर 2 राईट ऑफ 2000 फॉर फर्दर बॅड डेट्स. याचा अर्थ असा आहे की 2000 रुपये जे आहेत ते बुडलेले आहेत. आणि काय म्हटलेत, आणि मेंटेन आर डी डी म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजेच आर डी डी. काही रक्कम 5% जे आहेत ते बुडण्याची शक्यता आहेत असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्याला 2 ॲडजस्टमेंट आहेत, एक बॅड डेट्सची आहे, एक आर डी डीची आहे. याचा दोन्हीचा संबंध जो आहे ते डेटर्सचे आहेत, त्यामुळं डेटर्सला 2 स्टार करायचे आहेत. ज्यावेळेस स्टार करा म्हणतो त्यावेळेला त्या कॉलम तिथे 1 स्टार करा म्हटले की 2 कॉलम्स रिकामा सोडायच्या अमाऊंट लिहिण्यासाठी. नंबर 3 डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5% अँड मशिनरी 10%. इट मीन्स to depreciate calculate on the land and building and machinery account. So star to land and building account and machinery account. Next, outstanding expenses were wages 2000 and salaries of rupees 1000. These 2 expenses were outstanding, so star to wages and salaries. Next, credit purchases amounted to 4000 were not recorded in the books of account. This is new adjustment. याचा अर्थ असा आहे की उधारीनं माल खरेदी केलेला आहे आणि त्याची नोंद जी आहे ती बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कोणत्याही प्रकारे केलेली नाही, त्यामुळे त्याची नोंद करत असताना 2 नोंदी करावं लागेल. त्याचा 2 इफेक्ट कसा होणार आहे हे आपण पाहूच. हे नवीन ॲडजस्टमेंट आहे. सो व्हेन यू परचेस एनी गुड्स or any contents, so purchases which is related to the creditors, when excess the or the when increase the purchases then increase the creditors. ज्यावेळी तुमची खरेदी वाढते त्यावेळी तुमचं देणंसुद्धा वाढतं, त्यामुळे पर्चेसेसला 1 स्टार करा आणि क्रेडिटर्स जे आहे त्याला 1 स्टार करा. नेक्स्ट, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. It means which partners invest their capital in the business, the company must be give the interest at 5%. So this is one type of the expenses in the form of business, and interest on capital, it is the income in the form of इन द व्ह्यू ऑफ पार्टनर्स. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय आहे की जे पार्टनर्सनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, जे पार्टनर्सनी कॅपिटल इन्क्लूड केलेले आहे, त्या कॅपिटलवर त्यांना व्याज जे आहे ते द्यावं लागणार आहे, म्हणून 5% त्यांनी दिलेले आहेत. त्याला कुठल्याही प्रकारची स्टार करायची आवश्यकता भासणार नाही. ते डायरेक्ट पोस्टिंग करायचं आहे. ते कशा पद्धतीने पोस्टिंग करायचं आहे ते मी तुम्हाला आता इथून सांगेनच. आता या प्रॉब्लेममध्ये 2 ॲडजस्टमेंट्स नवीन आहेत. मी परत रिपीट सांगतो, 2 ॲडजस्टमेंट नवीन आहेत. एक आहे की अनरेकॉर्डेड परचेसेस आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे 2 ॲडजस्टमेंट जे आहेत ते नवीन आहेत. बाकीचे ॲडजस्टमेंट हे तुम्हाला माहितीच आहेत. सो आपण आता प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुरुवातीकडे बघू. आता आपण जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे त्याचं आपण सोल्युशन करू. प्रथम डेबिट साईड जे दिलेलं आहे ते आपण पोस्टिंग करू. ओपनिंग स्टॉक. सो ओपनिंग स्टॉक इट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट.
टू ओपनिंग स्टॉक 20,000 ₹20,000 जे आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट पर्चेसेस. सो पर्चेसेस विच इज रिलेटेड टू द trading account, so it is recorded on the debit side of trading account in the inner column. Why is recorded in inner column? Because adjustment number 5 it's related to the purchases. So to purchases inner column 30,000. Next debtors it's a one type of assets, so recorded on the balance sheets asset side. Debtors inner column 12,000. Next wages is related to the trading account. On the debit side of trading account, 2 wages inner column 5,000. Next salaries which is expenses related to the profit and loss account, because salaries is a official expenses, so recorded on the profit and loss account debit side inner column 2 salaries 10,000. Next land and building which is fixed assets, so recorded on the balance sheet on the asset side. Land and building, so land and building on must be on star, so amount recorded on the inner column. Next plant and machinery is 25,000. Same, this is a fixed assets, so recorded on the balance sheet asset side inner column. Next furniture it means fixed assets, so same, this is recorded on the balance sheet asset side in outer column. याला कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आपण याची रक्कम जी आहे ती आउटरला 16,000 रुपये लिहायची. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेट 2 years, दॅट इज कॉल्ड हिडन ॲडजस्टमेंट. याचा अर्थ छुपी ॲडजस्टमेंट असं त्याला म्हणतात. याचा अर्थ असा आहे, ॲडव्हर्टाइजमेंट जे दिलेले 6,000 रुपये ते कंसात म्हटले 2 वर्षाचे आहेत, 2 वर्षाचे 6,000 आहेत. याचा अर्थ चालू वर्षात किती आहेत, 3,000 रुपये असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळं ते लिहित असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला लिहायचे 6,000 लेस प्रीपेड 3,000 असं लिहावं लागेल. ते 3,000 कुठनं काढले आपण, 6,000 भागिले 2 करायचे, कारण त्यांनी कंसात म्हटलेलं की फॉर 2 years, त्यामुळं 3,000 रुपये प्रीपेड लिहायचे, आउटरला येणार 3,000 रुपये. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे असतात, त्यामुळं ही हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळं ह्याची त्वरित दुसरा इफेक्ट देऊन टाकायचा. ह्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आउटरला 3,000 रुपये असं रेकॉर्ड करायचं आहे. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटर कॉलमला लिहायचे बिल्स रिसिवेबल. नेक्स्ट इन्शुरन्स विच एक्सपेन्सेस रिलेटेड टू द ऑफिशियल एक्सपेन्सेस, तो ऑफिसच्या संदर्भात खर्च आहे, त्यामुळे त्याची नोंद जी आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स आउटरला रक्कम लिहायची 2,000. नेक्स्ट ड्रॉइंग्स इट मीन्स विच पार्टनर्स टेकन द गुड्स ऑर कॅश फॉर पर्सनल यूज, दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. पार्टनर्सनी समजा व्यक्तिगत कारणासाठी माल किंवा पैसे घेऊन गेला असेल तर त्यावेळेला ड्रॉइंग्स असा अर्थ होतो. मग या प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्स किती आहेत, 2,000 आणि 5,000 आहेत. त्याची नोंद जी आहे ते थेट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स आणि 2 कॉलम आपण आखलेले आहेत, संजय अँड सुधीर. संजय म्हणजे 2,000 आणि सुधीरच्या कॉलममध्ये 3,000 अशी अमाऊंट लिहायची आहे. नेक्स्ट कॅश इन हँड याचा अर्थ असा आहे की रोख स्वरूपातली शिल्लक रक्कम, दॅट इज द वन टाईप ऑफ असेट्स, सो रेकॉर्डेड ऑन द बॅलन्स शीट असेट साईड. कॅश इन हँड आउटरला लिहायचे 5,500. नेक्स्ट रेंट इज द एक्सपेन्सेस रिलेटेड टू द ॲडमिनिस्ट्रेशन ऑर ऑफिस एक्सपेन्सेस, सो रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
रेंट्स टू रेंट आउटरला 10,000. लास्ट पॉवर अँड फ्युअल इट इज द manufacturing expenses, direct expenses. So it is recorded on the debit side of trading account to power and fuel 3,000. पॉवर अँड फ्युअल म्हणजे वीज आणि इंधन असा त्याचा अर्थ होतो. ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद करावी. नेक्स्ट ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड बघा. कॅपिटल अकाउंट्स संजय अँड सुधीर. कॅपिटल जे आहे ते संजयचं 40,000 आहे, सुधीरचं 30,000 आहे. सो रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड ऑफ कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 and 30,000. 40,000 in the column of Sanjay and 30,000 is the column of Sudhir. Next, sales it is related to the trading account, so recorded on the trading account credit side by sales outer 70,000. Next, sundry creditors which is related to the liabilities, so it is recorded on the liability side of balance sheet. Creditors inner column 21,000. Why is called inner column? Because of adjustment number 5 it's related. 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे या क्रेडिटर्सशी संबंधित आहे, म्हणून त्याची रक्कम जी आहे ते इनरला लिहावी लागणार. नेक्स्ट बिल्स पेएबल इज द वन टाईप ऑफ बिझनेस लायबिलिटीज. एक प्रकारे व्यवसायाचं देणं आहे, म्हणून ते लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल आउटरमध्ये लिहा 20,000. नेक्स्ट डिस्काउंट याचा अर्थ असा आहे की क्रेडिट कॉलममध्ये दिसतो. हे डिस्काउंट रिसिवड असणार आहे किंवा अर्निंग असंही त्याला म्हणू शकतो, अर्नड असंही म्हणू शकतो. त्यामुळे याची नोंद जी आहे ते प्रॉफिट ऑन लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट आउटरला 5,000 असं लिहावं. इन केस जर समजा डेबिटमध्ये म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जरी समजा डिस्काउंट असेल तर त्याचा अर्थ असा होतो की डिस्काउंट हा खर्च झालेला आहे. आत्ता क्रेडिट साईडला आहे. इट मीन्स दॅट इज द वन टाईप ऑफ इन्कम ऑफ आवर बिझनेस. लास्ट ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स outstanding rent. It means pending or outstanding rent is yet to be not payable, so it is recorded on the liability side of balance sheet. Outstanding rent into outer column 1,500. आता आपण ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलेलं आहे. याच्यामध्ये एक हिडन ॲडजस्टमेंट वगळता कोणतीही ॲडजस्टमेंट सोडलेली नाही आहे. देर इज नो सोल्युशन ऑफ ॲडजस्टमेंट्स इन द अबाव ट्रायल बॅलन्स. कुठल्या वरच्या ट्रायल बॅलन्समध्ये कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट जी खाली दिलेली आहेत ते सोल्युशन केलेली नाही. आता आपण ॲडजस्टमेंट जे दिलेले आहेत त्याचे इफेक्ट्स कसे होतात, काय होतात, कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहू.